ज्यांनी मारहाण केली ते मोकोकातील आरोपी होते असा खळबळजनक आरोप जितेंद्र आव्हाडांनीही केलेला आहे. विधिमंडळात येतात, हल्ले करतात. ही संसदीय लोकशाहीचं मंदिर आहे. आतमध्ये खूप वेळा खूप मोठे मोठे वाद होतात, पण बाहेरून हात मिळवूनच माणसं घरी जातात. ही या सभागृहाची परंपरा आहे. मोकोकाचा आरोपी आतमध्ये येतो, असा रागाने बघतो आणि आम्ही मानाखाला घालून चालायचं. काय काय चालू आहे काय? तर आपण बघतोय पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले हा अट्टल गुन्हेगार असल्याचं उघड झालेलं आहे. मारहाण करणारे मोक्कातील आरोपी होते असं आव्हाडांनी देखील म्हटलेलं आहे. तर मारहाण केली ते कार्यकर्ते नव्हते, गुंड होते, मोक्कातील आरोपी होते, मोक्कातील खून दरोड्यातले ते आरोपी होते असं जितेंद्र आव्हाडांनी आता म्हटलेलं आहे. त्यामुळे हा अट्टल गुन्हेगार विधिमंडळामध्ये नेमका का आला होता असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. मारहाण करणारे आरोपी जे आहेत ते मोक्कातील आरोपी होते, मारहाण केली ते कार्यकर्ते नव्हते असं देखील यावेळी जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.